मंत्री रामदास आठवले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, पण यावेळी ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत। केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आयटम गर्ल म्हणून प्रसिद्धीस आलेल्या राखी सावंतबद्दल नुकतेच एक वक्तव्य केले आहे। राखी सावंत निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकते असेच त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट होताना पाहायला मिळाले। मायावतींविरोधात निवडणूक पहिल्यापासून नमस्कार, लोकसत्ता लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, पण यावेळी ते चर्चेत येण्याचे कारण मात्र थोडे वेगळे आहे। केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आयटम गर्ल म्हणून प्रसिद्धीस आलेल्या राखी सावंतबद्दल नुकतेच एक वक्तव्य केले। राखी सावंत निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकते असा इशाराच जणू त्यांनी आपल्या बोलण्यातून दिला आहे। राखी सावंत मायावती विरोधात निवडणूक लढेल। मायावतींनी जरी निवडणूक लढली नाही तरीही राखी सावंत आणि चित्रपटसृष्टीतील इतर कलाकार रिपाईच्या प्रचारासाठी रिंगणात उतरतील असे आठवले म्हणाले। उत्तर प्रदेशमधील निवडणुकांमध्ये रिपाई आणि भारतीय जनता पार्टी सोबतच निवडणूक लढवतील, पण जर का असे झाले नाही तर पक्षातर्फे 403 जागांपैकी 200 जागांसाठी उमेदवार उभे करण्यात येतील असेही आठवले यांनी स्पष्ट केले। दरम्यान निवडणुकांच्या या रणधुमाळीमध्ये प्रकाशझोतात आलेल्या राखी सावंतने यापूर्वीही आसाम येथील निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टीचा प्रचार केला होता। काही वर्षांपूर्वी राखी सावंतने स्वतःची राजकीय पक्षाचीही स्थापना केलेली पाहायला मिळाली होती। महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून राखीने ही निवडणूक लढवली होती। त्यामुळे आता राखी सावंत पुढे काय पाऊल उचलणार याकडेच अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे। याबाबतच्या अधिक अपडेट्ससाठी भेट द्या लोकसत्ता.com ला।